Okay, now here we start the new chapter environmental management. So, first of all, what is meant by ecosystem? So, ecosystem is nothing but the living organisms and their surrounding environment. तर पहा, ecosystem is formed by biotic and abiotic factors and their interactions with each other. तर इकोसिस्टीम ही बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्सने बनलेली असते. बायोटिक म्हणजे काय? जैविक, जसे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आणि अबायोटिक फॅक्टर्स म्हणजे काय? अजैविक, जसे की सॉइल, वॉटर, एअर, इट्स. Each factor plays very important role in the ecosystem. या प्रत्येक फॅक्टर्सचा इम्पॉर्टंट रोल आहे इकोसिस्टीम मध्ये. प्रोड्युसर्स लाईक प्लांट्स आर इम्पॉर्टंट. प्रोड्युसर्स कोण आहेत? प्रोड्युसर्स प्लांट्स हे प्रोड्युसर्स आहेत. ते देखील इम्पॉर्टंट आहेत कारण प्राण्यांना खाण्यासाठी प्लांट्सची गरज असते. Then the herbivores like deer, goats, sheep, cattle, horses, camels, eats feeding upon producers are also important. मग herbivores जे की या प्रोड्युसर्सवर डिपेंडंट असतात. हर्बिव्हर्स लाईक अ शाकाहारी प्राणी. तर हे जे हर्बिव्हर्स आहेत, डिअर, गोट, शीप, कॅटल, हॉर्सेस, कॅमल्स, हे प्लांट्सना खाऊन एनर्जी डेव्हलप करतात. तर ते देखील एन्व्हायरमेंटसाठी इम्पॉर्टंट आहेत. तर का इम्पॉर्टंट आहेत? जर हर्बिव्हर्स नसतील तर या प्रोड्युसर्सची संख्या किती वाढेल? मग एन्व्हायरमेंटला बॅलन्स ठेवण्यासाठी या हर्बिव्हर्सची गरज आहे, जे की हे प्लांट्स खातात आणि एन्व्हायरमेंटला बॅलन्स ठेवतात. Then the predators like lion, tiger, which prevent the overpopulation of herbivores are also equally important. तर मग प्रेडेटर्स जे की शिकार करणारे प्राणी आहेत, जसे की लायन, टायगर, सिंह आणि वाघ, ते या हर्बिव्हर्सना मारून खातात. मग हे देखील इम्पॉर्टंट आहे. कशासाठी? की या हर्बिव्हर्सची संख्या वाढू नये आणि एन्व्हायरमेंट बॅलन्स राहावं. A question may arise in our mind that whether the caterpillars found in nature, organisms present in filthy places, termites, insects present in dung are really useful. तर बघा की जे इन्सेक्ट्स आहेत, किंवा मग छोटे छोटे प्राणी आहेत, किडे आहेत, अर्थवॉर्म्स आहेत, हे देखील एन्व्हायरमेंटमध्ये प्रेझेंट आहेत. तर मग यांचा काही उपयोग आहे का? तर हो, यांचा देखील एन्व्हायरमेंटला उपयोग आहे. ते देखील इम्पॉर्टंट आहे. However, those organisms are also important though they are dirty. ते किती जरी घाणेरडे दिसत असले तरी ते देखील एन्व्हायरमेंटसाठी इम्पॉर्टंट आहेत. दे आर रिस्पॉन्सिबल फॉर क्लिनिंग द एन्व्हायरमेंट. तर बघा त्यांचा उपयोग कशासाठी आहे? एन्व्हायरमेंटला क्लीन करण्यासाठी. तर ते कसं क्लीन करतात? की जे प्राणी मृत झालेले आहेत, डाय झालेले आहेत, मग त्यांचं विघटन करण्यासाठी यांचा उपयोग होतो आणि या पद्धतीने ते एन्व्हायरमेंटला क्लीन करतात. It means that our existence is due to these factors present around us, right? मग या बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्सचा वापर आपण आपल्या एक्झिस्टन्ससाठी करून घेतो. आपल्या एक्झिस्टन्ससाठी हे देखील इम्पॉर्टंट आहेत. Hence, we should care for these factors. त्यामुळे आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे. आपण पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे. If you see here, this is a ecosystem chart.
ओके, तर बघा आपल्याला हा चार्ट कंप्लीट करायचा आहे. बघा इकोसिस्टीम. तर इकोसिस्टीम मध्ये दोन फॅक्टर्स आहेत, आपण बघितलं अबायोटिक कंपोनंट्स अँड बायोटिक कंपोनंट्स. तर इथं काय ना बायोटिक कंपोनंट्स. देन अबायोटिक कंपोनंट्स. तर अबायोटिक कंपोनंट्स मध्ये काय येणार फिजिकल फॅक्टर जसं की एअर, वॉटर, वेपर, मिनरल्स, सॉइल, सनलाइट. अँड देन बघा काय दिले खाली इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस. ओके, तर मग इथं काय येणार केमिकल फॅक्टर्स. देन केमिकल फॅक्टर्सच्या खाली न्यूट्रिएंट्सचं क्लासिफिकेशन इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस अँड ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. तर इथे येणार ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. ओके, तर इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस काय आहेत हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, आयर्न, सोडियम अँड पोटॅशियम. देन इथं ऑर्गॅनिक सबस्टन्सेस जे की प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स. तर बघा इथे बायोटिक फॅक्टर्स येईल. तर बायोटिक फॅक्टर्स मध्ये दोन प्रकार ऑटोट्रॉफिक अँड हेटरोट्रॉपिक. तर ऑटोट्रॉपिक म्हणजे काय असे ऑर्गॅनिझम्स किंवा मग प्लांट्सला आपण ऑटोट्रॉपिक म्हणू शकतो जे की स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आणि हेटरोट्रॉपिक्स जे की अन्नासाठी दुसऱ्यावर डिपेंडंट असतात, ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. देन बघा ऑटोट्रॉपिक इथे दिले प्रोड्युसर आपण बघितलं प्रोड्युसर ऑटोट्रॉपिक आहेत. एक्झाम्पल प्लांट्स. तर मग इथं काय येणार ग्रीन प्लांट्स किंवा प्लांट्स. ओके, देन इथं हेट्रोट्रॉपिक मध्ये ॲनिमल्स आणि डिकम्पोजर्स. डिकम्पोजर्स म्हणजे काय जे की विघटन करतात. तर मग ॲनिमल्सच्या खाली काय येईल कन्झ्युमर्स जे की स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीत, दुसऱ्या ऑर्गॅनिझम्सवर डिपेंडंट असतात. आणि डिकम्पोजर जे की विघटन करतात, तर मग यामध्ये येईल बॅक्टेरिया. इथं बॅक्टेरिया येईल. देन कंझ्युमर्सचे तीन प्रकार 3 टाइप्स. इथे येईल प्रायमरी, सेकंडरी अँड द टर्शरी. ओके, तर हा चार्ट भरून घ्या. ओके, तर बघा नेक्स्ट पॅडी इज कल्टिवेटेड ऑन लार्ज स्केल इन व्हेरियस स्टेट्स ऑफ साऊथ इंडिया. तर बघा पॅडी म्हणजे काय तर तांदळाची शेती, त्याला पॅडी म्हणतात. पॅडी इज कल्टिवेटेड ऑन लार्ज स्केल इन व्हेरियस स्टेट्स ऑफ साऊथ इंडिया. तर साऊथ इंडियाच्या वेगवेगळ्या भागात हे तांदळाची शेती केली जाते. पॅडी फील्ड्स आर फ्रिक्वेंटली अटॅक बाय ग्रॉस हॉपर्स. तर हे जे ग्रास हॉपर्स आहेत ते या पॅडी फील्ड्सवर अटॅक करतात. सिमिलरली frogs are also present in large number in the mud of paddy fields. तसंच फ्रॉग्स बेडूक हे देखील त्या पॅडी फील्ड्स मध्ये प्रेझेंट असतात. टू फीड अपॉन ग्रास हॉपर्स अँड स्नेक्स आर ऑल्सो प्रेझेंट देअर इन टू फीड अपॉन देअर फेवरेट फूड फ्रॉग. तर बघा हे ग्रास हॉपर्स काय करतात या पॅडी फील्ड्सवर अटॅक करतात आणि ते खराब करतात. तर मग या ग्रास हॉपर्सला खाण्यासाठी तिथे फ्रॉग्स प्रेझेंट आहेत आणि या फ्रॉग्सला खाण्यासाठी तिथे स्नेक्स प्रेझेंट आहेत. तर हे एक फूड वेब तयार झालं की ग्रास हॉपर्सला फ्रॉग्स खातात आणि फ्रॉग्सला स्नेक खातात. तिथे एन्व्हायरमेंटल बॅलन्स झाले. Upon their favorite food frogs, right? However, if frog population declines all of a sudden, what will be the effect on paddy crop? बघा जर फ्रॉग पॉप्युलेशन डिक्लाइन झालं तर काय होणार ग्रास हॉपरची संख्या वाढणार आणि हे जे पॅडी फील्ड्स आहेत ते की खराब होणार, नष्ट होणार किंवा मग त्यामध्ये काहीतरी डिझीज निर्माण होणार. कशामुळे या ग्रास हॉपर्समुळे.
आणि बघा नंबर ऑफ विच कन्झ्युमर्स विल डिक्लाइन अँड विच विल इन्क्रीज. तर जर फ्रॉगचं पॉप्युलेशन डिक्लाइन झालं, रिड्यूस झालं, तर काय होणार, ग्रास हॉपर्सची संख्या वाढणार आणि स्नेक्सला तिथे त्यांचं अन्न जे की फ्रॉग तिथे नाही मिळणार, त्यामुळे स्नेक्सची संख्या देखील तिथे कमी होईल. व्हॉट विल बी ओव्हरऑल इफेक्ट ऑन दॅट इकोसिस्टीम. तर काय इफेक्ट होईल की ते पॅडी फील्ड्सचा नाश होईल किंवा मग काहीतरी डिझीज लागेल त्याला आणि ते खराब होतील. ओके, तर आज आपण इथेच थांबूया. नेक्स्ट आपण पाहूयात रिलेशनशिप बिटवीन एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम. तर ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. ओके.